ज्यांना झुरळ म्हणून हिणवलं त्यांच्या समोरच सरकारला झुकावं लागलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। त्यामुळे गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर इथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं। नीट पेपर फुटीमुळे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्याही केली होती। त्यामुळे नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी बीजेपीसह देशभरातील विद्यार्थ्यांनी केली। या आंदोलनाचं लोण फक्त दिल्लीपर्यंत मर्यादित राहिलं नाही तर ते संपूर्ण देशात पसरलं। देशभरामध्ये केंद्र सरकार विरोधात असंतोष वाढत चालला होता। त्यामुळे केंद्र सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागलाय। मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या काळात एकाही मंत्र्याचा राजीनामा घेण्यात आला नव्हता। 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये अनेक मोठी आंदोलनं झाली, मात्र एखाद्या जन आंदोलनामुळे थेट मंत्र्याला राजीनामा द्यावा लागलाय अशी ही पहिलीच वेळ सरकारवरती आली आहे। त्यामुळे या आंदोलनाची आणि जेनझी पिढीची चर्चा आता देशभर होती आहे। नीट पेपर फुटी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत मोदी सरकारची भूमिका मांडली आहे। ते म्हणाले मोदी सरकार देशातील तरुणांच्या भावनांचा सन्मान करतं आणि नीट पेपर फुटी विरुद्ध आवश्यक सुधारणांसाठी कटिबद्ध आहे। दोषींना कठोर शिक्षा देण्याचा निर्णय योग्य आहे। तर धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, मातृभाषेत परीक्षा, डिजिटल शिक्षण, कौशल्य विकासाच्या दिशेने महत्त्वाची कामं केली आहेत। त्यांचा कार्यकाळ भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पनांचे प्रतीक आहे असं देखील अमित शहा यांनी म्हटलं। धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर या खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे देण्यात आली आहे। नवीन शिक्षण मंत्र्यांच्या नावाची घोषणा होईपर्यंत जोशी या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे। पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी प्रल्हाद जोशी यांना त्यांच्या विद्यमान मंत्रालयासोबतच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा आदेश जारी केला। यानुसार प्रल्हाद जोशी त्यांच्या विद्यमान जबाबदाऱ्यांसोबतच शिक्षण मंत्रालयाचं कामकाज देखील पाहणार आहेत। मात्र भविष्यामध्ये नवीन शिक्षण मंत्र्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर जोशी यांना या जबाबदारीतून मुक्त केलं जाईल। माननीय प्रधानमंत्री जी ने मेरे ऊपर जिम्मेदारी मुझे जिम्मेदारी दिया है और इस जिम्मेदारी को माननीय प्रधानमंत्री जी की अपेक्षा अनुसार मैं जिम्मेदारी निभाऊंगा। आई एक्सेप्ट दिस रिस्पॉन्सिबिलिटी। नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता कठोर पावलं उचलणार आहे। सोमवारी लोकसभेमध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक 2026 मांडणार आहेत। या विधेयकाद्वारे स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालणं, परीक्षांची पारदर्शकता वाढवणं हा सरकारचा उद्देश आहे। या विधेयकामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल आणि परीक्षांबाबत विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी युवकांचे आभार मानलेत। विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे लोकशाहीचा विजय झाला असं त्यांनी म्हटलंय। याबरोबरच देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची गरज असल्याचं वांगचुक यांनी यावेळी सांगितलं। सभी देशवासियों को बधाई देता हूं कि ये एक लोकतंत्र की जीत है जो आज हमने देखा और इसे ऐसा ही आगे भी हम सुरक्षित रखें लोकतंत्र को भारत में। और देश की युवा पीढ़ी को मैं बधाई देना चाहता हूं। एक तरफ जब जवाबदेही हमें मिली इस बार की, तो अब सुधार पर काम करने की ज़रूरत है। केवल एक इस्तीफा से, रेजिग्नेशन से राष्ट्र नहीं बनता है। तो शिक्षा में सुधार हो, इस पर भी आगे काम हो। मुझे पूरी उम्मीद है जिस उदारता से सरकार ने ये कदम ली है वो इसमें अब सुधार के कार्यों में भी जुड़ेगी। मराठमोळा तरुण अभिजित दिपकेंनी सुरुवात केलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचं हे यश आहे। त्यांनीच देशातील तरुणांना एकत्र आणत शिक्षण व्यवस्थेविरोधात लढा दिला। या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर बीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। कॉकरोच जनता पार्टीने जंतर मंतरवरील आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय, त्याबरोबरच सरकारकडून सीजेपीच्या इतरही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत।
सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी सरकारसोबत त्यांच्या 3 प्रमुख मागण्यांवरती सहमती झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे. सरकार आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेणार, तसंच नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला सरकार आर्थिक मदत करणार आहे. तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे. लेकिन प्रोटेस्टर से हम रिक्वेस्ट करते हैं कि इमीडिएट इफेक्ट से आप विड्रॉ करें, हमारी मांगे जो है वो मान ली. हम लोगों की दूसरी मांग थी कि सारे FIR जो सारे प्रोटेस्टर्स के खिलाफ फाइल किए गए हैं अभी तक, सिर्फ दिल्ली में नहीं लेकिन सारे बीजेपी रूल्ड और बीजेपी एलाई स्टेट्स में वो FIRs विड्रॉ हो जाए, ये भी हमारी सेकेंड मांग थी. सरकार ने वो मांग को भी मान लिया है. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जंतर मंतरवर एकच जल्लोष करण्यात आला. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे देशातल्या तरुणांचा मोठा विजय असून आंदोलनाला आलेल्या यशानंतर तरुणांना आनंद व्यक्त झाला. डॉक्टर सर, राजीनामा घेतला. तुम्ही मागील अनेक दिवसांपासून या आंदोलनात सहभागी होतात. वांगचूक यांचा हेल्थ चेकअप तुम्ही करता, आज काय वाटतंय? आज वांगचूक सरांच्या 26 दिवसाचं जे उपोषण आहे ते यशस्वी झालं. आमच्या कष्टाचं फळ झालं. आज भारतातल्या तरुणांचं हे फळ आहे आणि त्यांच्यामुळे आपण जिंकू शकलेलो आहे. सर्व भारतातील युवकांचं आणि तरुणांचं आभार आम्ही व्यक्त करतो. आता ही सुरुवात आहे. अभिजितने क्रांती करून दाखवलेली आहे. ही क्रांती मोठी करायची आहे. अशिक्षा, गरिबी, बेरोजगारी जोपर्यंत या देशातनं हद्दपार होत नाही तोपर्यंत बीजेपी RSSच्या नालायक सरकारला आम्ही सोडणार नाही. किती खुशी वाटते आहे. त्यांनी इस्तीफा दिला, आता यांनी इस्तीफा दिला. याच्यानंतरचा नंबर नरेंद्र मोदी आणि शहाचा. और मुझे पूरी उम्मीद थी, पूरी लगन थी क्या धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हम लेंगे और इस्तीफा हम लेके माने ये लोकतंत्र की जीत है, डेमोक्रेसी की जीत है. आम्ही पहिल्या दिवसापासून आजचा 36वा दिवस आहे. आमचं हे आंदोलन सक्सेसफुल झालंय. लहान मुलांना आई वडील जेव्हा बोलतात ना की बाळा करू नको, पण तो लहान मुलगा नेहमी करतो. ही सगळी तरुण मंडळी आहेत ना, ही सगळी तरुण मंडळी रस्त्यावर उतरून धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय जाणार नव्हते आणि आज तो दिवस आला. हमारी युवाओं की जीत हुई है, इसीलिए देख रहे हो यहाँ पे जश्न का माहौल है पूरा. यहाँ पे सभी लोग खुश हैं. इसी तरह से हमारी युवाओं का आवाज को दबाया नहीं जा सकता है. सरकार ने इस्तीफा लिया है, सरकार झुकी है, तो ये कहीं ना कहीं युवाओं की, लोकतंत्र की और जो हमारे बीच में जिन्हें हमें समर्थन दिया है उन सभी की बहुत बड़ी जीत है. या सगळ्या सगळे विद्यार्थी इथे आपल्याला पाहायला आनंद उत्सव, कारण ही मागणी होती शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची, ही मान्य झाल्यानंतर त्या स्टेजवर आपण बघतोय कशा प्रकारे व्हॉलेंटियर्स असतील, सगळे आंदोलक असतील, आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळतात. कॅमेरामॅन अरविंद वर्गेसह मी वेदांत, ABP माझा, दिल्ली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही प्रधानांच्या राजीनाम्यावरती प्रतिक्रिया दिली आहे. शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हे मोठं पाऊल असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. Education Minister Dharmendra Pradhan's resignation is a huge step in rebuilding our education system. It's a symbolic step because he was a symbol, but it is still a big step. And I want to congratulate every single student, every single youngster who came out on the streets and fought for democracy, fought for the future of this country, and defended the Constitution. तर शरद पवारांची प्रतिक्रिया समोर येते. पंतप्रधानांची भेट घेऊन कसा आंदोलक आणि सरकारमध्ये आपण समन्वय घडवला याविषयी शरद पवारांनी सांगितलंय. प्रधानमंत्र्यांना भेटलो, त्यांना विनंती केली की लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते. हा डायलॉग सुरू केला पाहिजे. एक तर राजीनामा दिला पाहिजे. सरकार तुमच्याशी सुसंवाद ठेवायला तयार असेल तर बोलायचं नाही असा हट्ट करू नका. आणि सुदैवाने त्यांची बोलायची तयारी होती, हट्ट नव्हता.
हे जे काही बोलणं झालं नरेंद्र मोदींचं त्यांच्याशी माझं, त्याचा परिणाम मला दिसला. तर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधकांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारवर निशाणा साधत विरोधकांनी तरुणांचं अभिनंदन केलंय. तसंच तरुणांनी दाखवलेल्या एकीचं देखील कौतुक केलंय. all across the country for the rights of students, for the reform of our education system. So now, I think this is the beginning, but I am really, really happy. I got a little bit emotional when I heard this news, because many times in these last 10 or 12 years, I have thought to myself, when are our young people going to wake up? Look what is being done to our country. हमारे देश के युवाओं को, जेनजी को बहुत बधाई। बहुत खुशी की बात है, आप लोगों का संघर्ष रंग लाया। धर्मेंद्र प्रधान को अल्टीमेटली इस्तीफा देना पड़ा। ये पूरी डेमोक्रेसी की बहुत बड़ी जीत है। हमारे देश में लोगों का जनतंत्र से भरोसा ही उठ गया था। हर चीज़ के लिए हम सरकार को हाथ जोड़ते रहते थे, पैर पकड़ते, सरकारें कभी सुनती नहीं थी। इतना बड़ा संघर्ष हुआ और अल्टीमेटली सरकार के अहंकार को झुकना पड़ा, जनता के सामने झुकना पड़ा। ये बहुत बड़ी जीत है, पूरे जनतंत्र की जीत है, डेमोक्रेसी की जीत है। और सरकार को भी अब समझ लेना चाहिए कि आपको जनता की सुननी पड़ेगी। लोकशाही जी या देशामध्ये मृतप्राय झाली होती, या लोकशाहीला योगदान देणारी ही आजची घटना आहे आणि त्याबद्दल या देशातल्या तरुण वर्गाचं अभिनंदन करावं तेवढं थोडं। हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि सुरुवातीला बातमी आहे कॉक्रोच जनता पार्टी आणि जेनझीच्या आंदोलनाला मिळालेल्या यशाची। ज्यांना झुरळ म्हणून हिणवलं त्यांच्या समोरच आज सरकारला झुकावं लागलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। त्यामुळे गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळालं। नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सीजेपीसह देशभरातील विद्यार्थ्यांनी केली। या आंदोलनाचं लोण फक्त दिल्लीपर्यंत मर्यादित राहिलं नाही तर संपूर्ण देशात पसरलं। त्यामुळे सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला। 12 वर्षांच्या कार्यकाळात एखाद्या जन आंदोलनामुळे थेट मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ सरकारवर आली आहे। सीजेपी 3ही मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे। चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता मराठी मोडेल पण वागणार नाही, मोडेल पण वागणार नाही। चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता मराठी मोडेल पण वागणार नाही, मोडेल पण वागणार नाही। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। We have bloody Senate। क्या कहते थे ये, क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। हम कहना चाहते, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात। नीट पेपर फुटीची मी जबाबदारी घेतली। शिक्षण माफियांमुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य पणाला लावायला मी तयार नव्हतो। संविधानिक पदावरील काही नेत्यांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न। गेल्या 10 दिवसांमधील घटनाक्रम पाहून माझं मन व्यथित झालं। युवा शक्ती हीच देशाची खरी ताकद आहे। सध्याच्या स्थितीचा समाजकंटक फायदा घेऊ नयेत। देशातली एकजूट कायम राहावी। विद्यार्थी कायदेशीर लढाईत अडकू नयेत यासाठी पंतप्रधानांकडे राजीनामा सोपवला। तर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर या खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे देण्यात आली आहे।
नवीन शिक्षण मंत्र्यांच्या नावाची घोषणा होईपर्यंत जोशी या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे। पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी प्रल्हाद जोशी यांना त्यांच्या विद्यमान मंत्रालयासोबतच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा आदेश जारी केला। त्यानुसार प्रल्हाद जोशी त्यांच्या विद्यमान जबाबदाऱ्यांसोबतच शिक्षण मंत्रालयाचं कामकाज देखील पाहणार आहेत। मात्र भविष्यात नवीन शिक्षण मंत्र्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर जोशी यांना या जबाबदारीतून मुक्त केलं जाणार आहे। माननीय प्रधानमंत्री जी ने मेरे ऊपर जिम्मेदारी मुझे ये जिम्मेदारी दिया है और इस जिम्मेदारी को माननीय प्रधानमंत्री जी की अपेक्षा अनुसार मैं जिम्मेदारी निभाऊंगा। आई एक्सेप्ट दिस रिस्पॉन्सिबिलिटी। आणि जे नवे शिक्षण मंत्री होत आहेत त्यांनी काम करावं अशी प्रतिक्रिया सीजेपीच्या सौरभ दास यांनी दिली आहे। जो भी अगले एजुकेशन मिनिस्टर बनेंगे उनको पता है कि युवा देख रहा है, युवा जवाब भी मांगेगा जब टाइम आएगा, तो अच्छा काम करिए, युवाओं के हित में काम करिए, पेपर लीक रोकिए एंड जो हमारे सजेशंस थे डिमांड चार्टर में 5 पॉइंट के उनको इम्प्लीमेंट करिए। आपसे बहुत जल्दी हम मिलेंगे, जो भी नए एजुकेशन मिनिस्टर है सरकार ने वादा किया है कि 1 महीने के अंदर हम लोग मिलेंगे, तो देखेंगे क्या होता है। आणि प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांनी युवांचे आभार मानलेत, तर शिक्षण व्यवस्थेतही आता सुधारणा होण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं। सभी देशवासियों को बधाई देता हूं कि ये एक लोकतंत्र की जीत है जो आज हमने देखा और इसे ऐसा ही आगे भी हम सुरक्षित रखें लोकतंत्र को भारत में। और देश की युवा पीढ़ी को मैं बधाई देना चाहता हूं। एक तरफ जब जवाबदेही हमें मिली इस बार की, तो अब सुधार पर काम करने की जरूरत है। केवल एक इस्तीफा से, रेजिग्नेशन से राष्ट्र नहीं बनता है, तो शिक्षा में सुधार हो, इस पर भी आगे काम हो। मुझे पूरी उम्मीद है जिस उदारता से सरकार ने ये कदम ली है वो इसमें अब सुधार के कार्यों में भी जुड़ेगी। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जंतर मंतरवर एकच जल्लोष करण्यात आला। इथल्या विद्यार्थ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। डॉक्टर सर, राजीनामा घेतला तुम्ही, मागील अनेक दिवसांपासून आंदोलनात सहभागी होतात, वांगचुक यांचा हेल्थ चेकअप तुम्ही करता, आज काय वाटतंय? आज वांगचूक सरांच्या 26 दिवसाचं जे उपोषण आहे ते यशस्वी झालं, आमच्या कष्टाचं फळ झालं। आज भारतातल्या तरुणांचं हे फळ आहे आणि त्यांच्यामुळे आपण जिंकू शकलेलो आहे। सर्व भारतातील युवकांचं आणि तरुणांचं आभार आम्ही व्यक्त करतो। आता ही सुरुवात आहे, अभिजितने क्रांती करून दाखवलेली आहे। ही क्रांती मोठी करायची आहे। अशिक्षा, गरिबी, बेरोजगारी जोपर्यंत या देशात हद्दपार होत नाही तोपर्यंत बीजेपी RSSच्या नालायक सरकारला आम्ही सोडणार नाही। किती खुशी वाटते आहे, त्यांनी इस्तीफा दिला, आता यांनी इस्तीफा दिला, याच्या नंतरचा नंबर नरेंद्र मोदीचा आणि शहाचा। और मुझे पूरी उम्मीद थी, पूरी लगन थी क्या धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हम लेंगे और इस्तीफा हम लेके माने ये लोकतंत्र की जीत है, डेमोक्रेसी की जीत है। आम्ही पहिल्या दिवसापासून आजचा 36वा दिवस आहे। आमचं हे आंदोलन सक्सेसफुल झालंय। लहान मुलांना आई वडील जेव्हा बोलतात ना की बाळा करू नको, पण तो लहान मुलगा नेहमी करतो। ही सगळी तरुण मंडळी आहेत ना, ही सगळी तरुण मंडळी रस्त्यावर उतरून धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय जाणार नव्हते आणि आज तो दिवस आला। हमारी युवाओं की जीत हुई है, इसीलिए देख रहे हो यहाँ पे जश्न का माहौल है पूरा, यहाँ पे सभी लोग खुश हैं। इसी तरह से हमारी युवाओं का आवाज को दबाया नहीं जा सकता है। सरकार ने इस्तीफा लिया है, सरकार झुकी है, तो ये कहीं ना कहीं युवाओं की, लोकतंत्र की और जो हमारे बीच में जिन्हें हमें समर्थन दिया है उन सभी की बहुत बड़ी जीत है। या सगळ्या सगळे विद्यार्थी इथे आपल्याला पाहायला मिळाले आनंद उत्सव, कारण जी मागणी होती शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची ती मान्य झाल्यानंतर या स्टेजवर आपण बघतोय कशा प्रकारे व्हॉलेंटियर्स असतील, सगळे आंदोलक असतील, आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळतात। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत, ABP माझा, दिल्ली। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती निशाणा साधलाय। दिल्लीत आंदोलकांवरती झालेला लाठीमार आणि त्यामुळे निर्माण झालेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या सगळ्याला अमित शहा जबाबदार असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय।
तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे आणि विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांवरती कारवाई करा, अशी मागणी राहुल गांधींनी केली. Mr. Amit Shah, directly responsible for the violence that has taken place against our students. He authorized the shooting of our students. He authorized the use of lethal weapons, pellet guns on our students. So that for us is a fundamental issue. We will not accept our own forces shooting the future of India. जिन लोगों ने स्टूडेंट्स पर आक्रमण किया, अटैक किया, मारा, इम्प्लीमेंटर्स एंड ऑर्गेनाइजर्स, दोनों पर कार्रवाई होनी चाहिए और विजिबल कार्रवाई होनी चाहिए. स्टूडेंट्स को दिखना चाहिए कि ये लोग इस कारण पनिश हुए हैं. और दूसरी बात, जो मेन ऑपरेटर हैं सिस्टम के, नरेंद्र मोदी जी, उनको हिंदुस्तान के स्टूडेंट्स से अपॉलोजाइज करना है. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलंय. तरुणांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्यात. याच पार्श्वभूमीवरती आज दादरमध्ये ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करणार आहेत. याबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, त्याच्यामुळे ही युवा शक्तीची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे. म्हणून उद्याचा जो काही मोर्चा आहे त्या मोर्चाच्या ऐवजी आपण काय नेमकं करतो ते राज सांगेल. पण उद्याचा कार्यक्रम हा असाच राहील जसा पहिला ठरवला होता तसा. उद्या शिवाजी पार्क मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल. उद्या तिथून सिद्धिविनायकला जे जाणार होतो तर तिथेच असेल आणि तिथेच सगळेजण जमतील. कुठच्याही गोष्टीला मस्तवालपणे उत्तर देणारं जे सरकार आहे त्या सरकारला माघार घ्यावी लागली. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती एवढं मोठं आंदोलन आज देशभर उभं राहिलंय आणि त्याचा जल्लोष मला असं वाटतं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून उद्या सगळेजण शिवाजी पार्कला तिथे जमतील. तो पिक्चर मधला कुठला होता ना, एक मच्छर साला आदमी को, यशवंत सिनेमाचा. तसं एका झुरळाने हुकुमशहाला झुकवलेलं आहे. आणि ज्या तरुणांना झुरळ म्हटलं त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून डोक्यात माज गेल्या असं वागू नका. देशातली युवा शक्ती ही जर का एकत्र आली तर काय करू शकते त्याची झलक आहे. या तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे. याचं जर एका वाक्यात जर वर्णन करायचं झालं तर या जेनझीनी सरकारच्या झिंज्या उपटलेल्या आहेत आणि त्यांना जमिनीवरती पूर्णपणे आणलेलं आहे. हा मला असं वाटतं खूप मोठा विजय या तरुणांचा आहे. त्याच्यामध्ये दिपकेंचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. स्वतः पंतप्रधानांना भेटून विनंती केली की संवाद ठेवायला हवा असं त्यांनी म्हटलेलं होतं. अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. तर विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही जाणून घेऊयात. स्वतः प्रधानमंत्र्यांना भेटलो, त्यांना विनंती केली की लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते. हा डायलॉग सुरू केला पाहिजे. एक तर राजीनामा दिला पाहिजे. सरकार तुमच्याशी सुसंवाद ठेवायला तयार असेल तर बोलायचं नाही असा हट्ट करू नका आणि सुदैवानं त्यांची बोलायची तयारी होती, हट्ट नव्हता. हे जे काही बोलणं झालं नरेंद्र मोदींचं त्यांच्याशी माझं, त्याचा परिणाम मला दिसला. काँग्रेस जनता पार्टी जो अधिकृत राजकीय पक्षही नाहीये त्यांनी एका मंत्र्याचा राजीनामा घेतलाय. सरन्यायाधीशांची केलेली एक टिप्पणी आणि त्यानंतर सोशल मीडियावरती उपरोधिक म्हणून सुरू झालेली चळवळ मैदानात उतरली आणि थेट शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. पाहुयात या आंदोलनाचा प्रवास कसा होता. 3 मे नीट 2026 ची परीक्षा झाली. 12 मे नीटचा पेपर फुटल्याचं समोर आलं आणि परीक्षा रद्द झाली.
15 मे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान बेरोजगार तरुण झुरळासारखे असतात असं विधान केलं. 16 मे पेपरफुटी प्रकरणी काँग्रेस जनता पार्टीकडून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. देश के युवाओं की जो मांग है वो मांग बड़ी सिंपल है और बड़ी क्लियर है. वो मांग एक ही है, धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए. 6 जून अमेरिकेतून अभिजित दिपके भारतात परतले. 6 जून दिल्ली जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन सुरू झालं. 28 जून जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू झालं. 18 जुलै पोलिसांनी वांगचुक यांना जबरदस्ती सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. 20 जुलै संसदेवर आंदोलनाची हाक देण्यात आली. हजारो तरुण दिल्लीत दाखल झाले. 20 जुलै आंदोलनादरम्यान पोलिसांकडून तरुणांवर लाठीमार करण्यात आला. या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. 20 जुलै सरकारची पहिल्यांदाच सीजेपीशी चर्चा झाली आणि त्यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 23 जुलै मेदांता रुग्णालयात वांगचुक यांनी उपोषण सोडलं. 24 जुलै सीजेपी आणि सरकारची चर्चा झाली. 2 मागण्या मान्य देखील झाल्या. 25 जुलै अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिला. आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यभरामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. कुठे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला तर कुठे मेलोडी चॉकलेटचं वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. जंतर मंतरवरील आंदोलनाला मोठं यश आलंय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय. त्यानंतर राज्यभर जल्लोष करण्यात आलाय. पुण्यातील गुडलक चौकात मेलोडी चॉकलेट वाटत जल्लोष करण्यात आलाय. यावेळी भंडाऱ्याची देखील उधळण करण्यात आली आहे. फक्त एकच गोष्ट म्हणण्याचं आहे की कंट्री फर्स्ट दॅन रॅदर दॅन एनी पॉलिटिकल पार्टी. कंट्री फर्स्ट, वन लव, वन कंट्री, दॅट्स इट. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते डळकाळी फोडल्याशिवाय राहत नाही आणि तेच आज या विद्यार्थ्यांनी जेएनजीच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आणि या विद्यार्थ्यांचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. मी एक कोट कुठेतरी वाचला होता की पॉवर ऑफ पीपल इज ऑलवेज ग्रेटर दॅन पीपल इन पॉवर. आणि आता खरंच वाटतंय की पीपल्सच्या पॉवरला कुणीही थांबवू शकत नाही आणि ही लोकशाही आहे. इथं लोकांचं तंत्र आहे, इथं लोकांचंच चालणार. अमरावतीत फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आलाय. तिवसा शहरातील ही दृश्य आहेत. सोलापुरातही विविध पक्ष आणि संघटनेतल्या तरुणांनी एकत्र येत फटाक्यांची आतिषबाजी करत आंदोलन केलंय. तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे, आज जो भारतीय जनता पार्टीच्या धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देण्यासाठी या तरुणांनी भाग पाडले, उद्याचा विचार करा. आम्ही घोषणा देतोय काय, धर्मेंद्र प्रधान तो जाकी है, नरेंद्र मोदी बाकी है. शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील देवरी इथे विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संघटनांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केलाय. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून युवकांनी जल्लोष साजरा केलाय. परभणीत विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसंच सामाजिक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्वांनी एकत्र येऊन फटाके फोडत जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्यांनी ज्या क्रिएटिव्हली काल्पनिकतेनं कल्पकतेनं तिचं आंदोलन केलं, मला असं वाटतं या युवा शक्ती पुढे या सरकारला झुकावं लागतंय. भंडाऱ्यात गांधी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत आणि ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आलाय. साताऱ्यात रिपब्लिकन सेनेच्या वतीने पेढे वाटप करून जल्लोष करण्यात आलाय. तर बारामतीतही मेलोडी चॉकलेटचं वाटप करत जल्लोष करण्यात आलाय. आणि एकीकडे नीट पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. देशभरातील तरुण रस्त्यावरती उतरले.
दुसरीकडे पेपरफुटीसारख्या आव्हानांना विद्यार्थ्यांनी सकारात्मकतेनं सामोरं जायला हवं असं वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आणि यावरूनच आता त्यांच्यावरती टीका होतीये. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी देखील यावरती प्रतिक्रिया दिली आहे. There are young people who are coming out and saying, yes, first it sort of hurt me when the paper leakages happened. But later I took advantage of that and prepared even more, and my performance has improved and I've done well. So there are people who looked at it, even young people who have taken this challenge and faced this and come out bright in bright colors. मूर्ख बाई आहे ती, मूर्ख बाई आहे. तिला काय देशाविषयी माहिती आहे, तिला काय देशाविषयी कळतंय, तिला काय भावना आहेत. आम्ही तिच्या नवऱ्याशी बोलू, तो पर्पला प्रभाकर, तो फार शहाणा माणूस आहे. सोमवारी लोकसभेमध्ये सरकार सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक 2026 मांडणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे विधेयक मांडणार आहेत अशी माहिती मिळते. आणि यानंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठं आणि मुंबई, ठाणे आणि भिवंडीला पाणी पुरवठा करणारं भातसा धरण यंदा पूर्ण क्षमतेनं भरलंय. समाधानकारक पावसामुळे धरण 100% भरलंय. तर जलपूजनानंतर धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेले असून सध्या 3064 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे मुंबईसह ठाणे आणि भिवंडीच्या पाणी पुरवठ्याची चिंता दूर झाली आहे. मात्र धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील तिसरी 16,95,000 शेतकऱ्यांची यादी शुक्रवारी रात्री उशिरा पोर्टलवरती अपलोड करण्यात आली आहे. केंद्रीय प्राप्तिकर विभागाकडून करदात्या शेतकऱ्यांची यादी मिळाल्यानंतर तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर ही यादी अपलोड करण्यात आली. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी 36,000 कोटी रुपयांची कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली. प्राप्तिकर विभागाकडून यादीत कर भरणाऱ्या शेतकऱ्यांना वगळून टप्प्याटप्प्यानं यादी जाहीर करण्यात येते. 22 जुलै रोजी 533, दुसऱ्या दिवशी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 61,900 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. तर तिसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी 16,95,000 शेतकऱ्यांची यादीची छाननी होऊन ती अपलोड करण्याचं काम सरकारी विभागाकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. बातमी आहे अकोल्यामधून. अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचाराच्या प्रकरणाला गंभीर वळण लागलंय. घरात भाड्यानं राहणाऱ्या पोलीस कर्मचारी पवन वडगावेकर घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवरती लग्नाचा आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडित मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू असताना तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलीस उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. आरोपीला तातडीनं अटक करा, पॉक्सो कायद्यान्वये कठोर कारवाई करा आणि तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवा अशी मागणी करण्यात आली. मात्र आरोपी अद्याप फरार असल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरतीच प्रश्न उपस्थित होत आहेत. बाळापूर पोलीस स्टेशनला त्याचे जे सहकारी आहे, त्याचे बॅचमेट जे आहे, एका बॅचमेटच त्याला माहिती देत आहेत. पूर्ण 12 तारखेला पण त्याला 3-4 कॉल गेलेले बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये. तर मग आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही त्याला लवकरात लवकर अटक करा आणि मेन म्हणजे पॉक्सोचा गुन्हा दाखल करा. कारण की एक मेसेज कसा आहे, मी स्वतः चेक करून पूर्ण माहिती काढलेली आहे त्या मोबाईलची. मोबाईल जेव्हा आम्हाला रात्री म्हणजे उघडला त्या दिवशी 11 तारखेला, त्याच्यानंतर ही वस्तुस्थिती माहीत पडली की हा त्याला कारणीभूत आहे म्हणून. पीडितेच्या नातेवाईकांनी तक्रार दिली असून त्याबाबत गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीचा शोध आम्ही गुन्हा दाखल झाल्यापासून शोध घेत असून त्यासाठी आम्ही वेगवेगळी टीम सुद्धा गठीत केलेली आहे आणि आरोपी राहत असलेल्या ठिकाणी तसेच त्याच्या राहत्या गावी वगैरे आम्ही टीम पाठवून आरोपीचा शोध घेत आहे. लवकरच आम्ही आरोपी अटक करण्याचा प्रयत्न करून कायदेशीर प्रक्रिया करत आहोत. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याच्यासह त्याचा साथीदार इंद्रजित कुमार सिंग याला बिहारमधून समस्तीपूरमधून अटक करण्यात आली आहे. भिवंडी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या अटकेनंतर टीईटी प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता 14 वर पोहोचली आहे.
आरोपी विजेंद्रचा आग्रा इथल्या महिम पत्रण या छापखान्यातील कर्मचाऱ्यासोबत आर्थिक हितसंबंध होता. महत्त्वाचे पेपर छापण्यासाठी आले की ठराविक रक्कम देऊन तो ते पेपर कर्मचाऱ्यांकडून विकत घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी पेपर कोणाला, कितीला आणि कुठे विकला याचा पुढील तपास सुरू आहे. तर न्यायालयानं दोन्ही आरोपींना 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं आता ही जी दोन मुख्य लोक आम्हाला सापडली आहेत, याच्यामधनं आपल्याला समजेल की नेमकं पैशाचं देवाणघेवाण कशा पद्धतीने करत होते आणि प्रत्येक व्यक्तीला किती पैसे याच्यामध्ये यांनी कमिट केले होते किंवा दिलेले होते, हे तपासामध्ये आता अधिक इथं पुढे येणार आहे. परंतु याच्या आधीचे जे काही आरोपी होते ते पुण्यामध्ये काही येऊन गेलेले आहेत आणि पेपर इथं विकण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. असं वाटतं की अजून याच्यामध्ये काही आरोपी आहेत जे निष्पन्न झालेले आहेत आणि आम्ही ते त्यांना सुद्धा अटक करण्याचा आता आमचा प्रयत्न असणार आहे. याच्यापूर्वी जे 12 आरोपी अरेस्ट केल्यानंतर आज पोलिसांनी 2 नवीन आरोपी, जो विजेंद्र गुप्ता, सुमन गुप्ताचा जो नवरा आहे तो आणि त्याचा मित्र इंद्रजित सिंग यांना मेहरबान न्यायालयापुढे आणलं होतं. त्यांच्याकडनं पोलिसांना अशी माहिती मिळालेली आहे का यांनी तो पेपर लीक करण्यामध्ये आरोपी नंबर 1, 3 आणि 11 म्हणजे धीरज, आकाश आणि राजीव शाह यांना मदत केलेली आहे आणि यांच्या मदतीने यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन तो सदरचा पेपर लीक करण्याचं कट कारस्थान आखलेलं आहे. हा जो आरोपी आहे विजेंद्र गुप्ता, हा आत्तापर्यंत त्याचं अस्तित्व लपून फरार होता आणि त्याला पोलिसांनी त्यांच्या कसोशीच्या साहाय्याने त्यांना अरेस्ट करून आज मेहरबान न्यायालयात आणलेलं आहे आणि 30 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे.